Hello, good morning, students. We are here to learn a very important structure of English grammar. That is nothing but the change the voice. And here there are various types of change the voice. We have seen earlier videos, and here we are going to focus on questions. There are two types of questions. One is verbal question, that is yes no type question, and other is WH question. So here we are going to learn about verbal question, how to change from active to passive regarding questions. या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण व्हर्बल क्वेश्चनचं चेंज वॉइस आपण शिकणार आहोत. व्हर्बल क्वेश्चनचं चेंज वॉइस कसं करायचं किंवा व्हर्बल क्वेश्चन ज्यावेळेस असतं त्यावेळेस त्या वाक्याचा चेंज वॉइस करत असताना काय सूत्र असू शकतं किंवा कसं रीतीने तयार करायचं. As far as sentences are concerned, there are four types of sentences. That is a statement, interrogative, exclamatory and imperative. इंटरगेटिव्हलाच आपण इथं क्वेश्चन असं म्हणतो. तर अशा वाक्याचा फॉर्म्युला काय असतो, किंवा आपण हे चेंज वॉइस करत असताना ज्यावेळेस आपण ऍक्टिव्ह पॅसिव्ह वॉइस करत असतो तर अशा वेळेस कशा रीतीने आपण बदल करायचा. आता या ठिकाणी पहा, प्रथम आपण ऍक्झिलरी वर्ब लिहितो, म्हणजे सहाय्यकारी क्रियापद. ऍक्झिलरी वर्ब नंतर त्या वाक्यामध्ये जे काय ऑब्जेक्ट असेल तर ते आपण ऑब्जेक्ट लिहायचं. आता ऑब्जेक्ट प्रमाणे जर वाक्यामध्ये काय टू बीच रूप असेल तर टू बीच रूप लिहायचं. जर वाक्यामध्ये हॅव, हॅज, हॅड सारखे शब्द असेल तर त्यानंतर बीन लिहायचं. क्रियापदाला आयएनजी प्रत्यय असेल तर त्याऐवजी आपण बिंग शब्द लिहितो. त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप लिहा. त्यानंतर बाय लिहून कर्त्याची द्वितीय लिहा, काय जो कर्ता असेल, आणि शेवटी न विसरता काय करावं, क्वेश्चन मार्क लिहा. तर हे साधारणपणे हे साधारणपणे येस नो टाईप क्वेश्चनचं सूत्र असतं. अशा क्वेश्चनला येस नो टाईप क्वेश्चन का म्हणायचं, की इट्स आन्सर इज आयदर येस ऑर नो. आणि व्हर्बल का म्हणायचं, की ज्याची सुरुवात क्रियापदाने होते म्हणून. मग हे सर्वसाधारणपणे या वाक्याचं सूत्र असं तयार होतं. चेंज वॉइस करत असताना अशा रीतीने आपण हे सूत्र तयार करता येईल. मग या ठिकाणी बघा की ऍक्झिलरी वर्बचा अर्थ हेल्पिंग वर्ब, सहाय्यकारी क्रियापद वाक्यामध्ये जे असेल ते. मग एम इज आर असेल, वॉज, वेअर, शाल बी, विल बी, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, हे सगळे सहाय्यकारी क्रियापद आहेत. त्यानंतर ऑब्जेक्ट लिहूया, आणि ऑब्जेक्ट लिहिल्यानंतर आपण त्या ठिकाणी त्या वाक्यातलं त्या सूत्राप्रमाणे टू बी रूप लिहायचं, आणि नंतर क्रियापद तिसरं रूप लिहायचं, कर्त्याची द्वितीय लिहायची, शेवटी क्वेश्चन मार्क लिहायचं. बघा आता एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहूया. फॉर एक्झाम्पल, कॅन यू सॉल्व द प्रॉब्लेम. दिस इज द सेंटेन्स. अशा एखादा सेंटेन्स आहे, दिस इज सेंटेन्स, कॅन यू सॉल्व द प्रॉब्लेम. आता या वाक्यात आपल्याला चेंज वॉइस करायचं आहे. जर वाक्य सरळ केलं तर वाक्य कसं होईल पहा, यू कॅन सॉल्व द प्रॉब्लेम. सरळ वाक्याचं चेंज वॉइस आपण कसं केलं असतं, द प्रॉब्लेम कॅन बी सॉल्वड बाय यू. मग अशा वाक्यात आपल्याला चेंज वॉइस करायचं आहे. आता या ठिकाणी बघा, दिलेल्या वाक्यामध्ये काय काय पहा, ते मला सांगू शकता. ह्या दिलेल्या वाक्यामध्ये कॅन हे काय आहे, सहाय्यकारी क्रियापद आहे. दिलेल्या वाक्यामध्ये कॅन हे ऍक्झिलरी वर्ब आहे. यू ह्या वाक्यामधला सब्जेक्ट आहे. सॉल्व हे मेन वर्ब आहे. द प्रॉब्लेम हा वाक्याला ऑब्जेक्ट आहे. आता आपल्याला प्रथम काय लिहायचं आहे, ऍक्झिलरी वर्ब. ऍक्झिलरी वर्ब काय वाक्यामध्ये, कॅनचं कॅनच ठेवायचं, कॅन. नंतर ऑब्जेक्ट काय वाक्यामध्ये, द प्रॉब्लेम, कॅन द प्रॉब्लेम. आता या ठिकाणी जर वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद आले असतील, म्हणजे समजा की जे मॉडेल वर्ब असतात ते जर वाक्यात आले तर त्यानंतर आपण नेहमी बी लिहितो. मग काय ते कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, शाल, शुड हे जर आले, हॅव टू, हॅज टू, ऑट टू, नीड टू, डेअर टू, युजर टू, त्यानंतर बी लिहायचं. मग या ठिकाणी कॅन द प्रॉब्लेम बी सॉल्वड बाय यू, आणि शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचं. या ठिकाणी आपण जो जाता नेम पाहिला तो नेम काय आहे, जर वाक्यामध्ये जर सहाय्यकारी क्रियापदे काय आली असतील तर त्यानंतर नेहमी बी लिहायचं. उदाहरणार्थ बघा, आता मी जे सांगितले ते उदाहरणार्थ कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, शाल, शुड, किंवा हे असतील बघा, त्या ठिकाणी तुमचं नीड असेल,
डेअर असेल, युज्ड टू असेल, ऑट टू असेल, हे क्रियापदे, हे सगळे क्रियापदे असतील. कॅन, कोड, मे, माइट, मस्ट, शाल, शोड, नीड, हे क्रियापदे आले असतील. त्याचं पॅसिवाइज करताना आपण काय करायचं, त्यानंतर मात्र काय लिहायचं, ह्यानंतर आपण बी लिहून क्रियापदाचं तिसरं रूप लिहायचं. हे काय जो शब्द आला असेल तो शब्द लिहायचाच. म्हणजे जो शब्द काय आला असेल आणि आपण मॉडेल वर्ब म्हणतो, हा शब्द आला असेल तर तो मॉडेल काय असेल ते लिहायचंच. नंतर बी लिहून क्रियापदाचं तिसरं रूप लिहायचं. उदाहरणार्थ पहा, आता समजा इथं असा प्रॉब्लेम आहे, समजा कॅन सॉल्व्ह असा आला असेल तर कॅन सॉल्व्हचं आपण काय करतो, कॅन सॉल्व्हचं कॅन बी सॉल्व्ह. इथं कॅनचं कोड करत नाही, डायरेक्ट इंडिया स्पीच मध्ये कॅनचं कोड करतो. हा एक नियम पाहिला, हा एक नियम तुमच्या लक्षात आला. आणखीन एक नियम काय आहे, जर ऍक्टिव्हाइज मध्ये हॅव, हॅज आणि हॅड आले असेल तर त्यानंतर पॅसिव्हाइज मध्ये काय करायचं, जे काय क्रियापद आहे एचवी ते हायस लिहा, हे काय असेल ते, त्यानंतर बिन लिहा आणि क्रियापदाचं काय करावं, तिसरं रूप लिहा. उदाहरणार्थ असं वाक्य असेल बघा, हॅड फिनिश्ड, हॅड फिनिश, त्याचं पॅसिव्हाइज काय करायचं आपल्याला, हॅड बीन फिनिश्ड, हॅड बीन फिनिश्ड. आणि जर एखाद्या वाक्यामध्ये हा एक नियम झाला तर पाहिला, आणि जर एखाद्या वाक्यामध्ये क्रियापदाला आयएनजी प्रत्यय आला असेल, समजा फी आयएनजी आला असेल वाक्यामध्ये, तर अशा वेळेस काय करायचं, जे काय वर्ब आहे म्हणजे जे काय टू बी रूप असेल तर त्यावेळेस काय करायचं, जे काय त्या वाक्यामध्ये जे काय टू बी रूप असेल तर ते घ्यायचं, त्यानंतर बिंग लिहायचं आणि क्रियापदाचं ते तिसरं रूप लिहायचं. समजा उदाहरणार्थ असं असेल बघा, इज रीडिंग, हे क्रियापद आलं असेल इज रीडिंग, त्याचा पॅसिव्हाइज करताना आपण कसं रिझन करायचं इज रीडिंगचं, तर इजचं इज लिहा, आयएनजी प्रत्यय बिंग लिहा आणि रीडचं तिसरं रूप काय लिहा, रीड. तर अशा रीतीने जर आपण इथं चेंजेस केले किंवा बदल केले तर हे आपल्याला वाक्य अशा प्रकारचे वाक्य आपण इथे सोडवू शकतो. पहा, तर हा पार्ट तुमचा लक्षात आला असेल. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. समजा असं एक्झाम्पल आहे, तुम्ही हे सोडवू शकता. पहा, असं एक्झाम्पल आहे की मस्ट आय कॅरी ए पासपोर्ट, हे वाक्य आपल्याला चेंज करायचं आहे. मस्ट आय कॅरी अ पासपोर्ट इन माय ओन कंट्री, माझ्या देशामध्ये मला स्वतःला पासपोर्ट वापरायची गरज आहे का, याचा आपण पॅसिव्हाइज करू शकतो. बा, मस्ट आय कॅरी अ पासपोर्ट, बघा तुम्ही तर सांगू शकता याचं उत्तर. पहा, या ठिकाणी ऍक्सिलरी वर्ब काय आले, या ठिकाणी मस्ट आलेला आहे, ते हायसच ठेवूया आपण. नंतर आय हे वाक्यामध्ये काय आलेलं आहे, सब्जेक्ट आलेला आहे, कॅरी हे मेन वर्ब आलेला आहे आणि पासपोर्ट हे ऑब्जेक्ट आले. आता याचा आपल्याला पॅसिव्हाइज करायचं आहे. पहा, प्रथम आपल्याला काय घ्यायचं आहे, सहाय्यकारी क्रियापद ऍक्सिलरी वर्ब, मस्ट ठेवा, मस्ट, नंतर ऑब्जेक्ट घ्यायचा आहे, मस्ट ए पासपोर्ट. आता मस्ट असल्यामुळे मस्ट नंतर सुद्धा बीच येतं, मस्ट ए पासपोर्ट बी, कॅरीचं तिसरं काय करा तुम्ही, कॅरीड. कोणाकडून, बाय कर्त्याची द्वितीय, आयची असते नेहमी मी असते. पहा, तुमच्या लक्षात आलं का. पहा, नेक्स्ट पहा, असं एखादं एक्झाम्पल आहे. पहा, हॅड दे फिनिश द वर्क, हॅड दे फिनिश द वर्क, हॅड दे फिनिश द वर्क. आता मी सांगितलं, जर वाक्यामध्ये हॅव, हॅज, हॅड आला असेल तर त्यानंतर पॅसिव्हाइज करताना बिन शब्द येतो एक्स्ट्रा. आता या वाक्यात सुद्धा सांगा मला, हॅड हे काय आले वाक्यामध्ये, ऍक्सिलरी वर्ब आलेला आहे, जे वाक्यात सब्जेक्ट आलेला आहे, फिनिश वर्ब आलेला आहे, द वर्क ऑब्जेक्ट आलेला आहे. या ठिकाणी बघा, प्रथम आपल्याला काय लिहायचं आहे, सहाय्यकारी क्रियापद, हॅडचं काय लिहायचं, हॅडच लिहा, हॅड लिहा. नंतर परत काय लिहावं, ऑब्जेक्ट लिहा, द वर्क, हॅड द वर्क.
आता हॅड असल्यामुळे काय लिहा, बीन लिहा. हॅड द वर्क बीन. जसं बघा, बी बीन बीन, हॅड द वर्क बीन. फिनिश तिसरं काय करणार तुम्ही, फिनिश. कोणाकडून, देची द्वितीय देम करायचे. म्हणजे हॅड दे फिनिश द वर्क काय केलं, हॅड द वर्क बीन फिनिश्ड बाय देम. आणखीन एक एक्झाम्पल घेऊया. असं एक्झाम्पल असेल, इज गोपाल रीडिंग अ बुक. इज गोपाल रीडिंग अ बुक. या वाक्यात आपल्याला पॅसिव्हाइज करायचं. इज गोपाल रीडिंग अ बुक. या वाक्यात सुद्धा या ठिकाणी इज हे ऑक्झिलरी वर्ब आलेला आहे, गोपाल सब्जेक्ट आहे, रीडिंग वर्ब आहे आणि बुक ऑब्जेक्ट आलेला आहे. इथं इजचा शब्द काय ठेवा, इजच ठेवा, इज. नंतर या ठिकाणी ऑब्जेक्ट काय आहे, अ बुक आहे, इज अ बुक. आयनची प्रत्यय असल्यामुळे काय वापरा, बीइंग लिहा, इज अ बुक बीइंग. रीडचं तिसरं काय लिहा तुम्ही, रेड लिहा. रीड रेड रेड, राईट रोट रिटर्न. इज अ बुक बीइंग रेड कोणाकडून, बाय गोपाल. तर अशा रीतीने आपण जर सहाय्यकारी क्रियापद आले असेल तर ते ऑक्झिलरी वर्बचा आपण अशा रीतीने चेंज डिवाइस करतो. आणि प्रश्न बदलायचा नाही, ज्या क्वेश्चनच्या फॉर्म मध्ये आपल्याला पॅसिव्हाइज करायचं आहे. आणखीन एक एक्झाम्पल पाहूया. फॉर एक्झाम्पल असं एक्झाम्पल आहे पहा, आर यू सपोर्टिंग मी. आता थोडासा इथं बदल करावा लागतो आपल्याला, आर यू सपोर्टिंग मी. आता आपण ज्यावेळेस पॅसिव्हाइज करतो, पॅसिव्हाइज म्हणजे ऑब्जेक्टिव्ह आणि ऍक्टिव्हाइज म्हणजे सब्जेक्टिव्ह, ज्याला मराठीमध्ये कर्मणी प्रयोग असं म्हणतो. कर्माप्रमाणे आपल्याला चेंजेस करावे लागतात. आता आर यू बघा, या ठिकाणी आर हे वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद आलेलं आहे, यू हे वाक्यामध्ये सब्जेक्ट आलेलं आहे, सपोर्टिंग हे वर्ब आलेलं आहे, वर्ब विथ आयएनजी, आणि मी ऑब्जेक्ट आहे. आता इथं आर हे यू साठी घेतलेलं आहे म्हणून आर आलेलं आहे, पण आपल्याला आपला ऑब्जेक्ट काय, मी आहे, मीच काय होत असतं, आय होत असतं. जसं मी पहिल्या व्हिडिओमध्ये बेसिक पार्ट आपण शिकलो, पहिलं एक कर्म असताना, दोन कर्म असताना आज्ञार्थ वाक्याचं, त्यामध्ये आपण पाहिलं आयचं मी होत असतं, वीचं अस, यूचं यू, हिचं ही, शीचं हर, इटचं इट आणि देचे दे. म्हणजे कर्त्याच्या सर्वनामाच्या आपल्याला द्वितीय करावं लागतात. तसं आता इकडे बघा, मीच इकडे आल्यानंतर काय होणार आहे, आय होणार आहे. मग आय साठी आर हा शब्द येत नाही, आय साठी काय येतं, एम येतं. हा इथं बदल होईल, एम. नंतर मीच इकडे आल्यानंतर काय होणार आहे, आय होणार आहे. इथपर्यंत आलो आपण, ऑक्झिलरी वर्ब आणि ऑब्जेक्ट. आता ह्या ठिकाणी बी बीन बिंग पैकी काय येईल, तर आयनची प्रत्यय आहे म्हणून बिंग घ्यायचं, म्हणजे एम आय बिंग. क्रियापदात तिसरं काय लिहिणार आहे तुम्ही, सपोर्टचं काय लिहा, सपोर्टेड. आणि कोणाकडून, तर बाय यू. शेवटी क्वेश्चन मार्क. तर अशा रीतीने आपण हे चेंजेस करत असतो. आता आणखीन काय एक्सेप्शन एक्झाम्पल पाहूया, किंवा वेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल आले तर कसे सोडवायचे. स्पर्धा परीक्षेला वगैरे नेहमी अशा प्रकारचे काय एक्झाम्पल येत असतात, ते आपण या ठिकाणी पाहूया. आता या ठिकाणी आणखीन एक ह्यामध्ये थोडासा बदल आहे. त्यामध्ये बदल काय होतो की कर्माप्रमाणे बदल होत असतो. ते कोणकोणत्या क्रियापदामध्ये होतो किंवा कोणकोणत्या शब्दामध्ये होतो ते पाहूया आपण या ठिकाणी. कर्माप्रमाणे काय बदल होत असतात. आता पहा, कर्माप्रमाणे काय बदल होत असतात ते आपण या ठिकाणी पाहूया. आता सहाय्यकारी क्रियापदामध्ये आपल्याला माहित आहे काही ठिकाणी असेही बदल, काही ठिकाणी असे बदल काय झालेले आहेत, ते बदल काय कशा रीतीने होत असतात ते आपण या ठिकाणी पाहूया. आता बघा, बदल होणारे शब्द कुठले कुठले आहेत ते तुमच्या समोर देतो मी. शाल आणि विल. कर्माप्रमाणे बदल होऊ शकतो, शालचं विल होऊ शकतं किंवा विलचं शाल होऊ शकतं. तसं एम इज आरचं बदल होऊ शकतो, एम इज आणि आर ह्याच्यामध्ये सुद्धा बदल होऊ शकतो कर्माप्रमाणे. तसं वॉज आणि वेअर मध्ये सुद्धा बदल होऊ शकतो, वॉज आणि वेअर. आणि तसा हॅव आणि हॅज ह्याच्यामध्ये बदल होऊ शकतो. बाकीच्यामध्ये बदल होत नाहीत. कॅनचं कॅन राहतं, कोडचं कोड राहतं, मस्त मस्त राहतं, त्यामध्ये चेंजेस होत नाहीत. याच्यामध्ये मात्र चेंजेस होत असतात.
ते चेंजेस कसे होत असतात हे आपण या ठिकाणी पाहूया. ह्या ठिकाणी चेंजेस कशा रीतीने होत असतात किंवा कशा रीतीने बदल होत असतात ते ह्या ठिकाणी आपण पाहूया. आता मुद्दा मी तुम्हाला अशा प्रकारचे एक्झाम्पल देतो की जे तुमचं कन्फ्युजन होणार नाही. समजा असा एक्झाम्पल आहे पहा, शाल आय हेल्प यू. असा एक्झाम्पल आहे पहा, विल यू मॅरी, विल यू मॅरी मी. असं एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल बघूया आपण. शाल विल मध्ये बदल पाहिला आपण. एम आय ट्रबलिंग यू, हॅज शी हेल्प देम, और ह्याच्यामध्ये असं बदल होऊ शकतात. और वाज राजू कॉलिंग देम, वाज राजू कॉलिंग दी पीपल. हा, हे मुद्दा मी अशा प्रकारचे एक्झाम्पल दिलेले आहेत की जेणेकरून तुम्हाला काय चेंजेस होत असतात सहाय्यकारी क्रियापदामध्ये ते तुमच्या लक्षात यावेत. आता शाल आय हेल्प यू. आता हे जे शाल आलेलं आहे ते कोणासाठी आलेलं आहे? आय साठी आलेलं आहे. पण हेकडचं कर्म कोण आहे? ऑब्जेक्ट कोण आहे? यू आहे. यू नंतर शाल येत नाही. जसं आय शाल, वी शाल, यू विल, यू विल, ही शी इट विल, दे विल. मग ह्या ठिकाणी आपल्याला शालचा बदल काय करायला लागले तर विल असा बदल करायला लागेल. विल नंतर ह्या ठिकाणी ऑब्जेक्ट यू आहे तर यू द्या, विल यू. आता विल शब्द असल्यानंतर आपण आताच पाहिलं मॉडेल वर्ब असेल तर बी येतं. विल यू बी. हेल्पचं तिसरं रूप काय करायचं आपल्याला इथं हेल्प. विल यू बी हेल्प कोणाकडून? आयच्या द्या मी करा, बाय मी. म्हणजे शाल आय हेल्प यू तर विल यू बी हेल्प्ड बाय मी. मी तुम्हाला मदत करू शकतो का? तुम्हाला मदत केली जाऊ शकते का माझ्याकडून? विल यू मॅरी मी. आता या ठिकाणी विल शब्द आहे यू साठी आलेला आहे पण मी साठी आय होणार, मग आय साठी शाल येतं. तसं विलचं रूपांतर कशामध्ये होणार आहे? शाल मध्ये होईल. शाल ह्या ठिकाणी असा बदल होईल. शाल मीच इकडे आलं आय होणार, शाल आय. आता शाल आणि वी आल्यानंतर बी येतं, मग शाल आय बी मॅरिड, शाल आय बी मॅरिड बाय यू. आता बाय यू या ठिकाणी थोडं एक्सेप्शन आहे. अशा वाक्यामध्ये आपण काय करतो? मॅरिड विथ यू हा शब्द येतो थोडासा. बाय लिहा कंसात, पण अशा वाक्यामध्ये विथ अपेक्षित असतं. बाय यू विथ यू. एम आय ट्रबलिंग यू. आता आय साठी एम आलेला आहे पण इकडे यू आहे म्हणून आपण काय करायचं? एमचं आर करा. आर यू, आर यू. आणि प्रति आपण काय लिहिणार तुम्ही? हो बिंग लिहिणार, आर यू बिंग. ट्रबलचं तिसरं काय लिहिणार तुम्ही? होते ट्रबल कोणाकडून? तर बाय मी. असा बदल होता. म्हणजे एम आय ट्रबलिंग यू तर आर यू बिंग ट्रबल्ड बाय मी. हॅज शी हेल्प देम. हॅज हे शी साठी आलेलं आहे पण इकडे दे आहे, देमचं दे होणार, दे साठी हॅव येतं. पण या ठिकाणी हॅवचं हॅजचं हॅव असं बोल, हॅव. त्यानंतर देमचं दे होणार, हॅव दे. आणि हॅव हॅज हॅड आल्यानंतर पेशवाईस मध्ये बीन येतं म्हणजे हॅव दे बीन. हेल्पचं तिसरं काय करणार तुम्ही? हेल्प कोणाकडून? बाय शी चे द्वितीय हर असतात. वाज राजू कॉलिंग द पीपल. आता वाज हे राजूसाठी आलेलं आहे पण इकडे कर्म पीपल आहे, पीपल साठी वाजच्या ऐवजी काय येणार आहे? तर वेअर येणार आहे. वेअर नंतर ऑब्जेक्ट काय लिहिणार तुम्ही? ह्यातलं द वेअर, वेअर द पीपल. आणि प्रत्यय म्हणून काय लिहिणार? बिंग लिहिणार. वेअर द पीपल बिंग कॉल. तसं काय लिहिणार तुम्ही? हो कॉल कोणाकडून? बाय, बाय बाय ह्या ठिकाणी राजू येईल. म्हणजे वेअर द पीपल बिंग कॉल्ड बाय राजू. हाही बदल तुमच्या लक्षात आला असेल. तर अशा रीतीने आपण चेंज डिवाइस करत असताना वाक्यामध्ये किंवा शब्दामध्ये आपण असं बदल करत असतो. आणखीन एक बदल आहे
तो बदल आपण या ठिकाणी पाहूया. आता वाक्यामध्ये जर डू डज डिड आला असेल तर आपल्याला थोडासा बदल करावा लागतो. जर वाक्यामध्ये डू डज डिड आला असेल तर आपल्याला थोडासा बदल करावा लागतो. तो बदल काय ते आपण या ठिकाणी पाहूया. तर पहा या ठिकाणी पहा, जर वाक्यामध्ये जर सहाय्यकारी क्रियापद जर डू किंवा डज आला असेल त्या ठिकाणी आपण काय लिहायचं, एम इज किंवा आर त्या कर्माप्रमाणे आणि त्या काळाप्रमाणे. डू डज हा वर्तमान काळ म्हणून एम इज आले. आणि जर इथं डिड आला असेल तर काय लिहा, एक तर वॉज लिहा किंवा वर लिहा, वॉज किंवा वेअर, WER असा बदल करतो आपण. आता बघा एका परीक्षेला आलेलं एक्झाम्पल आहे तुमच्या समोर मी ठेवतो. असं परीक्षेला आलेलं एक्झाम्पल आहे पहा की डू यू हेल्प मी, डू यू हेल्प मी. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या या ठिकाणी कन्फ्युजन झालं किंवा बरेच विद्यार्थी त्या उत्तरामध्ये त्याने चुकीचा पर्याय निवडला. आता पहा, डू यू हेल्प मी या ठिकाणी डू हा वर्तमान काळ आहे, मग वर्तमान काळी काय लागणार, एम इज आर. पण त्या ठिकाणी आपल्याला कर्म बघायचा कोण आहे. कर्म कोण आहे, मी आहे. मी म्हणजे प्रथम आय होणार. मग आय साठी कोणतं क्रियापद बसू शकतं, एम बसू शकतं. म्हणून या ठिकाणी डूच्या ठिकाणी एम वापरा, एम. त्यानंतर मीच द्वितीय इकडे आय आणा, एम आय. आता ह्या ठिकाणी मधला पाठ ह्यात कुठलाच येत नाही. जर इथं डू डज चे कन्स्ट्रक्शन असेल तर ह्यातला मधला पाठ इथे येत नाही. मग कसं वाक्य येणार, एम आय. आता हेल्पचं मात्र तिसरं करा, हेल्पचं हेल्प करा, एम आय हेल्प. कोणाकडून, बाय. असा बदल म्हणजे एम आय हेल्प बाय. असा एक्झाम्पल आहे पहा, डज दीपाली, डज दीपाली, डज दीपाली स्टडी. इंग्लिश असं वाक्य आहे, डज दीपाली स्टडी इंग्लिश. आता या वाक्यामध्ये सुद्धा कसा बदल करता येईल आपल्याला. डज हे वर्तमान काळ आहे, शिवाय इकडे इंग्लिश आहे. मग इंग्लिश साठी सहाय्यकारी क्रियापद आपण काय लिहू शकतो, तर इज. इज नंतर काय लिहिणार तुम्ही, इज इंग्लिश. आता स्टडीचं तिसरं काय येणार तुम्ही, स्टडीड. इज इंग्लिश स्टडीड. कोणाकडून, बाय दीपाली, क्वेश्चन मार्क. और डिड शी विजिट, डिड शी विजिट डिड टेम्पल. हे पण एका एक्झामला सेंटेन्स येऊन गेलेला आहे, डिड शी विजिट द टेम्पल. आता या कामातला काळ कोणता आहे बघा, डिड आहे म्हणजे वॉज किंवा वेअर येणार. आणि शिवाय टेम्पल हे तर नाउन आहे, ते सिंग्युलर आहे म्हणून सिंग्युलर नाउन हे सिंग्युलर वर्ब काय ना या ठिकाणी वॉज येणार, वॉज द टेम्पल. क्रियापदात तिसरं लिहा, विजिटचे काय होणार आहे, विजिटेड. कोणाकडून, बाय शीचे द्वितीय हर. तर अशा रीतीने मला वाटते आपण इथं एक्झिक्युटिव्ह वर्बचं चेंज व्हायचं पाहिलं, म्हणजे चेंज द वॉइस ऑफ वर या ठिकाणी व्हर्बल क्वेश्चन किंवा चेंज द वॉइस ऑफ येस नो टाइप क्वेश्चन. तर एवढा प्रकार सोपा आहे. मला वाटतं हा पार्ट तुम्हाला समजला असेल. तुम्ही असंच नेहमी व्हिडिओ पाहत राहा. लाईक कोणी केलं नसेल तर तुम्ही लाईक करत चाला आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.